तर एक्झाम्पल नंबर 3 हा इव्हॅल्युएट इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 3 x square into 3 minus x raised to half dx. तर बघा सोल्युशन दिलेले इंटिग्रेशन आणि डिनोट केलं काय दिले इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 3 x square into 3 minus x raised to half बरोबर raised to half. तर आता आपल्याला बघा लावूया इक्वेशन नंबर 1. तर आहे काय लोअर लिमिट क्लिअरली 0 आहे and upper limit is 3 म्हणजे कुठली प्रॉपर्टी वापरणार यूज इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a वाली f of x dx म्हणजे स्टेप फर्स्ट अरे यूजिंग प्रॉपर्टी की रे इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of x dx ही कोण सांगेल काय असतो इंटिग्रेशन फ्रॉम 0 to f of x dx is integration from 0 to a f of a minus x dx means clearly replace x by a minus x. x ला कशाने रिप्लेस करतो आपण a minus x न म्हणजे आता इथं a ची व्हॅल्यू काय आहे 3 minus x म्हणजे x ला कशाने रिप्लेस करणार 3 minus x न म्हणजे काय इथं then integral 1 becomes म्हणजे काय येते I equal to integration from 0 to 3 0 to a जे आहे ते 0 to a च राहील म्हणजे 0 to 3 ते 0 to 3 च राहील x स्क्वेअर म्हणजे x ला कशाने रिप्लेस करणार आहे आपण रे 3 minus x न म्हणजे येईल 3 minus x होल स्क्वेअर 3 minus of replace x by 3 minus x whole raised to 1 by 2 with respect to x. मग यूज करायचं कोणता फॉर्म्युला वापरणार आहे a minus b ब्रॅकेट स्क्वेअर a minus b ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो a minus b ब्रॅकेट स्क्वेअर कोण सांगेल बेसिक फॉर्म्युला एकदम a minus b ब्रॅकेट स्क्वेअर इज a square minus 2ab plus b square म्हणजे काय इथे इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 3 a square म्हणजे जी 3 square is 9 minus 2ab 2 into 3 is 6x plus b square म्हणजे जी x square. आता ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आहे बॉडमास नुसार आधी ब्रॅकेट सोडूया बरोबर म्हणजे 3 plus x become plus 3 become minus 3 minus x become plus x raised to half with respect to x. तर plus 3 minus 3 get cancelled म्हणजे काय 0 to 3 9 minus 6x plus x square मग ब्रॅकेट मध्ये कोण राहिला रे x raised to half dx. मग आता काय करूया x raised to half न each term ला मल्टिप्लाय करूया बॉडमास म्हणजे काय व्हॉट इज नेक्स्ट स्टेप इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 3 9 into x raised to half minus 6x into x raised to half plus x square into x raised to half dx. x raised to half म्हणजे रूट x ना मल्टिप्लाय केलं. आता काय करूया इथं बघा बरं बेस सेम आहे ऍडिशन ऑफ इंडायसेस अजून एक स्टेप मी वाढवतो इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 3 9x raised to half minus 6 बेस सेम आहे ऍडिशन ऑफ इंडायसेस होईल म्हणजे 1 plus half किती येईल 1 plus half is 2 into 1 2 2 plus 1 3 म्हणजे 3/2 म्हणजे जिथे काय x raised to 3/2 plus इथे काय 2 into 2 is 4 बेस सेम ऍडिशन ऑफ इंडायसेस 2 into 2 4 4 plus 1 is 5 म्हणजे 2 plus half बघा कसा काढायचा 2 2 जा 4 4 plus 1 5/2 म्हणजे जिथे x raised to 5/2 dx.
मग करूया त्याला सेपरेट इंटिग्रेट, बरोबर. काय इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 3. आता 9 कॉन्स्टंट आहे, टेक इट आउटसाइड. ते x रेज टू हाफ dx मायनस 6 कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर काढला. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 3 x रेज टू 3/2 dx प्लस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 3 x रेज टू 5/2 dx. बरोबर. तर सगळीकडे बघा पॉवर आहे, x रेज टू हाफ, x रेज टू 3/2, x रेज टू 5/2. म्हणजे यूज, अरे कोणता फॉर्म्युला, यूज इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n. कोण सांगेल रे? यूज इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n. हियर n इज हाफ, n इज 3/2, n इज 5/2. म्हणजे काय करतो आपण, इंटिग्रेशन मध्ये एक किलो पॉवर वाढवतो, म्हणजे x रेज टू n + 1 अपॉन n + 1 + 3. हे जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवा. म्हणजे 9. आता x रेज टू हाफ मध्ये एक ऍड करा. आत्ताच बघितलं होतं आपण, हाफ मध्ये जर 1 ऍड केला तर काय मिळतं आपल्याला, 3/2. कारण की एक न पॉवर वाढवतो आपण, n ची व्हॅल्यू इथे किती, 1/2. म्हणजेच काय, 9 as it is x रेज टू 3/2 अपॉन 3/2. बरोबर. अप्पर लिमिट इज 3, लोअर लिमिट इज 0, -6 कॉन्स्टंट as it is. आता 3/2 एक ऍड करावं लागेल आपल्याला. म्हणजे 3/2 जर आपण एक ऍड केला, बघा रफ वर्क आहे, तर 2 1 जा 2, 2 + 3 5, म्हणजे 5/2. काही 5/2 म्हणजे इथे x रेज टू 5/2 अपॉन 5/2 प्लस x रेज टू 5/2. आता n ची व्हॅल्यू किती, 5/2. मग 5/2 परत आपल्याला एक ऍड करावं लागेल. इथे करतो बघा मी रफ वर्क. 5/2 + 1, बरोबर ना. म्हणजे 2 1 जा 2, 2 + 5 7/2. म्हणजे काय लिहितो, x रेज टू 7/2 अपॉन 7/2. आणि लिमिट भी ठेवूया. लोअर लिमिट इज 0, अप्पर लिमिट इज 3, लोअर लिमिट इज 0, अप्पर लिमिट इज 3. तर आता बघा बरं काय होईल, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर हा पण असतो न्यूमरेटर. म्हणजेच काय होईल, 2 वरती जाईल. म्हणजे 9 × 2 इज 18. हा 3 कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर काढला. म्हणजे आत राहिले x रेज टू 3/2. बरोबर. अप्पर लिमिट इज 3, लोअर लिमिट इज 0, मायनस डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर कोण असतो, न्यूमरेटर. म्हणजे 2 6 जा 12/5 कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर काढला. म्हणजे x रेज टू 5/2. अप्पर लिमिट इज 3, लोअर लिमिट इज 0, प्लस डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर कोण असतो, न्यूमरेटर. म्हणजे 7/2 जवळ 2/7, x रेज टू 7/2. अप्पर लिमिट इज 3, लोअर लिमिट इज 0. अप्पर लिमिट इज 3, लोअर लिमिट इज 0. तर बघा यालाच आपण कसं लिहू शकतो, 18/3 as it is. x is replaced by upper limit, म्हणजे 3 raised to 3/2 minus x is replaced by lower limit, म्हणजे 0 raised to 3/2. बरोबर. मायनस 12/5 कॉन्स्टंट आहे. इथे काही x is replaced by upper limit, म्हणजे 3 raised to 5/2 minus x is replaced by lower limit, 0 raised to 5/2 plus 2/7. x is replaced by upper limit minus x is replaced by lower limit. म्हणजे तिथे 3 6 18 म्हणजे 60. बरोबर. आता
इथं याला आपण कसं लिहू शकतो रे 0^3/2 0 ची नाही लिहिला तरी चालेल बरोबर मग इथं असं म्हणू शकतो का रे 3 चा क्यूब करूया आणि परत त्याचा हाफ करूया रेज टू हाफ म्हणजे 3 × 1/2 येईल 3/2 मायनस हे 0 ची 12/5 इथं काय करूया 3^5 रेज टू 2 करूया आपण सॉरी रेज टू हाफ हे 0 ची 0 रेज टू प्लस 2/7 3^7 रेज टू 1/2 हे 0 ची 0 रेज टू एनीथिंग इज 0 टू सिम्प्लिफाय करा काय रे 6 इथे बघा बरं 3 क्यूब 3 क्यूब इज 27 रेज टू हाफ मायनस 12/5 3^5 3 3 जा 9 9 3 जा 27 27 3 जा 81 18 1 3 जा 243 रेज टू 1/2 बरोबर प्लस 2/7 3^7 परत 3^7 करावं लागेल